तुम्हाला काय करायचं आहे, एक हात पुढे करायचा आहे. ओके, एक हात पुढे करायचा आहे आणि दुसऱ्या हाताने जेव्हा टाळी बोलेल तेव्हा टाळी वाजवायची. जेव्हा मी खाली बोलेल तेव्हा हात वरती करायचा आहे खाली. ओके, जेव्हा मी खाली बोलेल तेव्हा हात वरती, जेव्हा मी टाळी बोलेल तेव्हा हात टाळीवर, टाळी द्यायची. ओके, खाली टाळी, खाली टाळी, खाली टाळी, आउट. टाळी, खाली टाळी, खाली और ताली. तो गेम ही वही है, कंफ्यूजन का ही गेम है. ओके, ठीक है. खाली ताली, खाली ताली, खाली ताली, खाली ताली, खाली ताली, ताली, आउट. कोल्हापूरच्या महालक्ष्मी पुढे हळदी कुंकू वाचनाची रवींद्रांचं नाव घेते. होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या दिवशी. क्या बात आहे. तुम्ही नाही आणि मग परत कंटिन्यू गेम करायचं. ओके, एक जण आहे जी खूप छान डान्स करणार आहे, ती डायरेक्ट फायनल मध्ये जाणार आहे. ओके, मी एक गाणं प्ले करेन, त्या गाण्यामध्ये जो कोणता प्रॉप्स असेल, म्हणजे जर झुमका गिरारे असेल तर तुम्हाला जाऊन झुमका घेऊन यायचा आहे. ओके, क्या बात है. त्यांनी इतकं फास्ट असं केलं. अरे बाबा, माझी पैठणी गेली. ओके, पंढरपूर. पेशवाई श्रीमंतकडनं पहिली पैठणी मिळणार आहे. बस बस खुर्चीवर पटकन, ज्या 10 जणी बसल्यात तर गेल्या पुढे. ओ, क्या बात है, क्या बात है. टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. कोणाचा आहे पण गेम होता हा? खेळायला आवडलं. ओके, आणि इथे जे सगळे स्टॉल लावलेले आहेत, अरेंजमेंट केली श्रुती मॅमनी, ज्या हे तुम्हाला सगळं जे दिसतंय ना, त्याच्यासाठी त्या 3-4 महिने झाले पूर्ण प्रॉपर प्लॅनिंग आणि सगळं शेड्यूल करून त्यांनी हे सगळं केलेलं आहे. खरं तर हे जे दिसतंय ते इतकं सोपं नाहीये. जेव्हा आपण स्वतः करतो तेव्हा आपल्याला कळतं. तर एकदा श्रुती मॅम साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ठीक आहे, तुम्हाला समोरून आणायचं आहे चष्मा. या तिघींमधनं 2 जणी आणि नंतर एक. या तिघी तर विनर्स आहेत, त्यांना काही ना काही गिफ्ट मिळणारच आहे. तिसरं जे गिफ्ट आहे ते आता मॅडमनी आपल्याला सांगितलं, अंश क्रिएशन कडनं तुम्हाला फ्री किट मिळणार आहे. बाय 1 गेट 1 फ्री आहे. त्यांच्याकडे ऑफर्स पण आहेत. तुम्हाला लिपस्टिक घेऊन येऊन बसायचं आहे. लिपस्टिक रिअल ब्युटी कडनं त्यांना मिळत आहे गिफ्ट हॅम्पर. AR न्यूज केबल त्याचे सगळे सहकारी, त्याची निवेदिका आणि हा जो काही 2 दिवस त्यांनी प्रपंच चालवलेला आहे, त्याला यश मिळण्यासाठी, हा यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी ज्यांनी त्यांना मदत केलेली आहे, मग ती काय आर्थिक असेल, मानसिक असेल किंवा शारीरिक धावपळ असेल, जी काही असेल, त्या सर्वांचे या ठिकाणी मी खूप मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचं कारण कोणीतरी इनिशिएटिव्ह घेतल्याशिवाय पुढचे काही लोक याच्यामध्ये काही करत नसतात. आता एखादा कार्यक्रम करायचा म्हणजे किती दिवस झोप हैराण असते हे मलाही माहिती आहे. आता मी इथं पाहुणा म्हणून आलोय. मी येणार
स्टेजवर 4 शब्द बोलणार, काहीतरी एखाद्या स्टॉलवर खाणार, पाणी पिणार आणि निघून जाणार. पण हे सगळं करत असताना आपण ज्यांच्यासाठी हे करतोय त्यांचा प्रतिसाद मिळणं फार महत्वाचं असतं. आणि मला वाटतं की आज हे पहिलंच वर्ष आहे ना, तिसरं वर्ष आहे. या तिसऱ्या वर्षी आम्रपाली गार्डनचा हा जो हॉल आपल्याला थोडासा अपुरा पडायला लागलेला आहे. पुढच्या वर्षी यापेक्षाही जास्त प्रतिसाद आपल्या या AR न्यूज प्रेस यांच्या या उपक्रमाला मिळेल याच्याबद्दल काही शंका नाही. याची जास्तीत जास्त प्रसिद्धी झाली आणि जे इथे आपले स्टॉल्स लावतात त्यांना अपेक्षेप्रमाणे फायदा झाला, विक्री झाली की मग हे सगळ्या गोष्टी पुढत राहतात. आता सध्या हिवाळा चालू आहे त्यामुळं गरम गरम खाणाऱ्यांची सुद्धा खूप सध्या हे आहे. त्यामुळं इथे मला बोलवलं आणि नगरचा कलाकार आहे या नात्याने सन्मान केला, यातच मला खूप धन्य झालं. आपल्या सर्वांना परत मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.